नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन हा इयत्ता 12वीचा विषय आजपासून अभ्यासाला आपण सुरुवात करत आहोत. मी सौ रुपाली देशपांडे, BMCC महाविद्यालय पुणे येथे कार्यरत आहे. या विषयामध्ये आपण व्यवस्थापन आणि त्याबद्दल अधिक माहिती पाठ क्रमांक 1 पासून घेणार आहोत. आपला पाठ क्रमांक 1 आहे व्यवस्थापनाची तत्वे. इयत्ता 11वीमध्ये आपण व्यवस्थापनाबद्दल थोडीशी माहिती घेतलेलीच होती. या माहितीच्या आधारावर आपण इयत्ता 12वीचा पुढील पाठ हा सुरू करूया. PPTच्या माध्यमातून आपण हा धडा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. इयत्ता 11वीमध्ये आपण व्यवस्थापनाची व्याख्या शिकलो होतो. व्यवस्थापनाची एक सोपी व्याख्या अशी आहे की व्यवस्थापन म्हणजे इतरांद्वारे कार्य पूर्ण करून घेण्याची कला. ही कला व्यवस्थापकावर अवलंबून असते, त्याच्या सक्षमपणावर. याचा आपल्याला रिझल्ट मिळतो. व्यवस्थापनाचे आपण स्तर शिकलो होतो इयत्ता 11वीमध्ये. आपण बघू शकतो 3 स्तर आहेत: उच्च, मध्यम आणि कनिष्ठ. या 3 स्तरांवर व्यवस्थापन आधारित आहे. आपला जो पहिला पाठ आहे व्यवस्थापनाची तत्वे, यामध्ये आपण हे 6 मुद्दे अभ्यासणार आहोत. आता या 6 मुद्द्यांमध्ये व्यवस्थापन तत्वांचे महत्त्व हा चौथा मुद्दा आणि 6वा मुद्दा वैज्ञानिक व्यवस्थापनाची तंत्रे, हे मुद्दे इयत्ता 12वीला 2020 आणि 21च्या परीक्षेला येणार नाहीत. याचाच अर्थ या 2 मुद्द्यांवर कुठलेही प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये 12वी बोर्डाच्या नसणार आहेत. मग आपण बाकीच्या मुद्द्यांना सुरुवात करूया. या पाठावर जे प्रश्न येणार नाही आहेत त्याची माहिती बोर्डाच्या वेबसाईटवर तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. त्याचा मी एक फोटो इथे तुम्हाला शेअर केलेला आहे. युनिट वाईज डिस्ट्रीब्युशन म्हणजे पाठ वाईज जी आपल्याला गुणांची विभागणी केलेली आहे त्याप्रमाणे आपण बघूयात. पहिला जो पाठ आहे प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट म्हणजेच व्यवस्थापनाची तत्वे, याला 7 मार्कांचे 7 गुणांचे प्रश्न येणार आहेत तुमच्या बोर्डाच्या परीक्षेत. विथ ऑप्शन, पर्याय जे उपलब्ध असतील त्यावर 12 मार्काचे प्रश्न येतील. आपण सुरू करूया आपला पहिला धडा. व्यवस्थापनाची तत्वे. कोणतीही संघटना असेल, आपण इयत्ता 11वीमध्ये शिकलेलो आहोत, ती एकल संघटना असेल, भागीदारी संस्था असेल, सहकारी संस्था असेल किंवा भांडवली संस्था असेल, कोणतीही संघटना असली तरीही त्यांच्यासमोर काही उद्दिष्ट असतात जी त्यांनी ठरवलेली असतात. उदाहरणार्थ जास्तीत जास्त नफा, वाढीव उत्पादन किंवा जी गुणवत्ता असते, क्वालिटी असते प्रॉडक्टची, ती सुधारणे. अशा प्रकारचे वेगवेगळी उद्दिष्ट प्रत्येक संस्थेची असतात. ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय करावं लागतं? वेगवेगळ्या तंत्रांचा वापर केला जातो. मार्गदर्शक सूचना या अनेकांकडून घेतल्या जातात. अशा पद्धतीने त्या सूचनांचा वापर केला की यशाची हमखास यामध्ये खात्री येते. अर्थातच व्यवस्थापकाचं कौशल्य हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये. मग अशा पद्धतीची जी तंत्रे वापरली जातात व्यवस्थापनामध्ये त्यालाच आपण म्हणतो व्यवस्थापनाची तत्वे, म्हणजेच प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. ही जी तत्व आहेत ना व्यवस्थापनाची, ही जगात सर्वत्र लागू आहेत. जगामध्ये कोणत्याही देशामध्ये, कोणत्याही संस्थेमध्ये, कोणत्याही प्रकारची संस्था असू द्या, तो लघु उद्योग असेल, मध्यम स्वरूपाचा उद्योग असेल किंवा एखादी मोठी संस्था असेल, कंपनी असेल, सर्वत्र ही तत्व लागू आहेत. अगदी ते एखादं देऊळ असेल, एखादं चर्च असेल, मस्जिद असेल किंवा एखादी शैक्षणिक संस्था असेल, सर्व ठिकाणी आपण व्यवस्थापनाची तत्वे लागू करतो. एवढंच कशाला, आपल्या कौटुंबिक नियोजनामध्ये सुद्धा व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्याशिवाय घरामध्ये आलेले पैसे हे योग्य रीतीने खर्च आणि त्याच्यामधूनच काही पैसे आपण बाजूला ठेवणं हे करू शकतो. त्यामुळे जगामध्ये सर्वत्र व्यवस्थापनाची तत्वे ही पाळली जातात. थोडेफार बदल करता येतात याच्यामध्ये. कारण कुठलाही असा ठराविक नियम नाही की तसंच्या तसं हे तत्व वापरलं पाहिजे.
ही जी व्यवस्थापनाची तत्त्व आहेत, याचा जगामध्ये सर्वत्र स्वीकार केला गेला आहे आणि त्यामुळे ही मार्गदर्शक तत्त्वे आपल्याला नेहमीच प्रेरणा देतात. व्यवस्थापनाचे सिद्धांत काही व्यक्तींनी मांडलेले आहेत. यापैकी आपल्या पुस्तकामध्ये पाठ क्रमांक 1 मध्ये आपण दोघांचे सिद्धांत बघणार आहोत. पहिले आहेत हेनरी फेयॉल. नोंद करून घ्या. याच्यावर तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न विचारला जाऊ शकतो. हेनरी फेयॉल यांना आधुनिक व्यवस्थापनाचे जनक असे म्हणले जाते. त्यांना तशी मान्यता दिली गेली आहे. आणि दुसरे आहेत एफ.डब्ल्यू. टेलर. यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक अशी मान्यता मिळाली होती. या दोनही गोष्टींवर, दोनही वाक्यांवर तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न येऊ शकतील. तर त्यामुळे याची नोंद करून ठेवा. आपण सुरुवात करणार आहोत ती हेनरी फेयॉल यांच्या व्यवस्थापनाच्या तत्वांपासून. हेनरी फेयॉल यांचा जन्म इस्तांबुलमध्ये 1841 मध्ये झाला होता. त्यांनी एका फ्रेंच खाण कंपनीमध्ये, म्हणजे जी खनिजासाठी काम करते, तिथे अभियंता, इंजिनियर म्हणून करिअरची त्यांच्या सुरुवात केली. कालांतराने त्यांना जे यश मिळालं, त्यांची जी मेहनत होती, चिकाटी होती, तर त्यामुळे याच संघटनेमध्ये, म्हणजे याच कंपनीमध्ये ते संचालक बनले, व्यवस्थापकीय संचालक. त्यामुळे हेनरी फेयॉल यांचं जीवन आपल्यासाठी नक्की प्रेरणादायक आहे. हा प्रवास खूप सोपा नक्कीच नव्हता. या प्रवासाच्या काळामध्ये त्यांना जे अनुभव आले व्यवस्थापनाच्या संदर्भात, ते त्यांनी त्यांच्या जनरल अँड इंडस्ट्रियल ॲडमिनिस्ट्रेशन या पुस्तकामध्ये नमूद केलेले आहेत. या पुस्तकामध्ये त्यांनी व्यवस्थापनाची 14 तत्वे मांडलेली आहेत. म्हणूनच त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना आधुनिक व्यवस्थापनाचे जनक असे म्हणलं जातं. आता ही जी व्यवस्थापनाची 14 तत्व आहेत, आपण ती बघायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं आहे कामाची विभागणी. मी विनंती करते तुम्हाला की तुम्ही यामध्ये असलेल्या एका चित्राकडे बघा. ही एक संघटना आहे, एक कंपनी आहे. या कंपनीमध्ये 4 वेगवेगळ्या गोष्टी, 4 वेगवेगळी कामं सुरू आहेत. प्रत्येक कामामध्ये 2 किंवा 3 कर्मचारी सहभागी आहेत आणि ते फक्त त्या कामामध्येच सहभागी आहेत. या चित्रावरनं आपल्याला लक्षात येईल की कंपनीमधलं जे काही काम होतं, या संपूर्ण कामाचे परत लहान-लहान विभाग केले जातात. हे सर्व काम लहान विभागामध्ये जे विभागलेलं काम आहे, हे विभागाचं काम ठराविक कर्मचाऱ्यांना वाटून दिलं जातं. आता हे वाटण्यासाठीचे निकष कोणते आहेत? पहिला निकष असू शकतो त्यांची पात्रता. मग यामध्ये आपण शैक्षणिक गुणवत्ताही बघू शकू, त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन, त्यांचा अनुभव जो आहे, इतके वर्ष त्यांनी दुसऱ्या कुठल्या संघटनेमध्ये किंवा याच संघटनेमध्ये काम केलं असेल, तर त्यांचा या आधीचा अनुभव. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची क्षमता, कपॅसिटी. अशा अनेक गोष्टींची यामध्ये पडताळणी केली जाते आणि मग योग्यतेप्रमाणे प्रत्येकाला काम वाटून दिलं जातं. आता हे कर्मचारी या कामावर वर्षानुवर्षे काम करत असतात. एकाच पद्धतीचे काम वर्षानुवर्ष केलं की त्यामुळे काय होतं? त्यामुळे विशेषीकरण होऊ शकतं, म्हणजे स्पेशलायझेशन. ती व्यक्ती जर तेच काम अनेक वर्ष करत असेल, अनेक काळासाठी करत असेल, तर त्यामुळे या व्यक्तीला त्यामध्ये एक्सपर्ट होता येतं. स्पेशलायझेशन त्याला मिळू शकतं आणि त्यानंतर तो इतरांनाही मार्गदर्शन करू शकतो. अशा पद्धतीचं जर स्पेशलायझेशन असेल, विशेषीकरण असेल, तर नक्कीच त्या डिपार्टमेंटची आणि तिथे काम करणाऱ्या लोकांचीही कार्यक्षमता वाढते. याचा फायदा कुठे होणार आहे? सगळ्यात पहिली गोष्ट, कंपनीसाठी आवश्यक गोष्ट म्हणजे उत्पादन वाढू शकतं. दुसरी गोष्ट, जी क्वालिटी असेल, ती गुणवत्ता असेल, ती सुधारता येते. म्हणूनच हेनरी फेयॉलनी दिलेलं पहिलं तत्व, कामाची विभागणी, हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि सर्व प्रकारच्या संघटनेमध्ये, कंपनींमध्ये हे वापरलं जातं. पुढील तत्वाकडे जाऊया. 2 नंबरचे तत्व आहे अधिकार आणि जबाबदारी. आपण चित्रामध्ये बघू शकतो, अधिकार म्हणजेच ऑथॉरिटी आणि जबाबदारी म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी. अधिकार कसा असतो? हा क्रमिक पद्धतीने येतो. आपल्याला ज्या लेव्हल्स ऑफ मॅनेजमेंट माहिती आहेत, जे स्तर माहिती आहेत, त्याप्रमाणे जो उच्च स्तर आहे त्यांना जास्तीत जास्त अधिकार दिलेले असतात आणि जो कनिष्ठ स्तर आहे तो मध्यम आणि उच्च स्तर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतो. पण अधिकारांची वाटणी ही कायम उच्च स्तरावर जास्त असते. याच पद्धतीने जी जबाबदारी असते ती कनिष्ठ स्तरावर जास्त असते, कारण कनिष्ठ स्तर हा कामे पूर्णत्वास नेतो मार्गदर्शनाखाली, परंतु
तिथे जबाबदारी ही जास्त असते, कारण काम पूर्ण करायचं असतं. या तत्वामध्ये हेनरी फेयल यांच्या अनुसार व्यवस्थापक जो असतो, ज्याला आपण मॅनेजर म्हणतो, हा व्यवस्थापकाला निर्णय घेण्याचा अधिकार असतो. त्याच्या डिपार्टमेंटचं काम पूर्ण करून घेण्यासाठी, त्याच्या विभागाचं काम पूर्ण करून घेण्यासाठी त्याला काही अधिकार दिलेले असतात. इतरांकडून त्यांनी काम पूर्ण करून घ्यायचंय, हीच तर आपली व्याख्या आहे व्यवस्थापनाची. मग ही काम पूर्ण करून घेताना व्यवस्थापकाला सूचना देण्याचा सुद्धा अधिकार आहे. मग काय करायचं, काय नाही, या सर्व सूचना सुद्धा व्यवस्थापक देत असतो. इतरांद्वारे कार्य पूर्ण करून घेण्यासाठी अशा पद्धतीचे अधिकार खूप आवश्यक असतात. कारण अधिकार असेल तरच कनिष्ठ स्तरातील किंवा यांच्याबरोबर काम करणारी, व्यवस्थापकाबरोबर काम करणाऱ्या व्यक्ती नक्कीच त्या सूचनांचं पालन करतील. त्यामुळे सूचना देताना अधिकारांची खूप आवश्यकता असते. पण एक लक्षात ठेवा, अधिकार फक्त देणं हेही योग्य नाही. त्या अधिकाराबरोबर काही स्वरूपाची जबाबदारीही द्यावी लागते. आणि म्हणूनच जेव्हा आपण अधिकारांची गोष्ट बोलतो ना, त्याचवेळी अधिकारांबरोबर जबाबदारीसुद्धा येते. कारण ती सुद्धा महत्त्वाची आहे. मग आता जबाबदारी कोणती असणार आहे? मॅनेजरवर ही जबाबदारी असणार आहे, व्यवस्थापकावर जबाबदारी आहे, की त्यांनी त्याच्या टीमकडून, त्याच्याबरोबर असलेल्या लोकांकडून काम पूर्ण करून घ्यायचंय. समजा हे काम वेळेमध्ये नाही झालं किंवा अपेक्षितरित्या नाही झालेलं, तर त्यासाठी कोण जबाबदार असेल? नक्कीच मॅनेजर. कारण सूचना देण्याचा अधिकार त्याला दिलेला होता आणि कार्य करून घेण्याची जबाबदारी त्याची होती. हेनरी फेयल यांच्या अनुसार जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला अधिकार देतो, त्याच वेळी त्याला जबाबदारी दिली, तर ते काम अतिशय योग्य पद्धतीने पूर्ण होऊ शकते. आणि त्यामुळे या तत्वाचं महत्त्वसुद्धा सर्व प्रकारच्या संघटनेमध्ये अतिशय आहे आणि म्हणूनच कामे पूर्णत्वास जाऊ शकतात. आपण या चार्टमध्ये बघू शकतो, इथे मी 3 स्तर दिलेले आहेत. टॉप लेव्हल, मिडल लेव्हल, लोअर लेव्हल, म्हणजेच उच्च, मध्यम आणि कनिष्ठ स्तर. आता ह्याच्यावर आधारित तुम्हाला परत एकदा वैकल्पिक एखादा प्रश्न येऊ शकतो किंवा योग्य का बरोबर, योग्य का अयोग्य हे पण येऊ शकतं. लक्षात ठेवा, काळ्या रंगामध्ये दाखवलेला अधिकार हा वरच्या लेव्हलला म्हणजे उच्च स्तरावर हा जास्त पद असतो. मध्यम स्तरावर तो थोडासा कमी असतो आणि कनिष्ठ स्तरावर तो बऱ्यापैकी कमी असतो. याचाच अर्थ उच्च स्तरावर अधिकार जास्त दिले जातात आणि लाल रंगामध्ये दाखवलेली जबाबदारी ही कनिष्ठ स्तरावर जास्त असते आणि मध्यम स्तर आणि उच्च स्तरावर ती बऱ्यापैकी कमी असते. त्यामुळेच हा प्रश्न तुम्हाला वैकल्पिक स्वरूपात किंवा इतर कोणत्याही पद्धतीने विचारला जाऊ शकतो. तर याचीही नोंद करून घ्या. तिसरं जे तत्व आहे हेनरी फेयल यांनी दिलेलं व्यवस्थापनाचं, यामध्ये हे तत्व आहे शिस्त. आपण चित्रामध्ये बघू शकतो. अ, कदाचित यांना आपण गुरुजी म्हणू शकू. त्यांच्या हातामध्ये एक छडी आहे. ते कोणती गोष्ट योग्य आहे ते दाखवतायत आणि पिवळ्या रंगामध्ये कदाचित हे 3 विद्यार्थी बसलेले आहेत. सो शिस्तीचं पालन आणि शिस्तीचं महत्त्व आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे. जेव्हा आपण एखाद्या संघटनेमध्ये काम करतो किंवा जेव्हा कर्मचारी काम करत असतात, त्यावेळी त्यांनी नियमांचं पालन करायला पाहिजे. मग हे नियम कोणते असतात? काही ठराविक असतात का? नाही. प्रत्येक संघटनेप्रमाणे हे नियम बदलत जातात. ज्या संघटनेमध्ये तुम्ही काम करत आहात, त्या संघटनेचे नियम यांचं पालन करणं हे प्रत्येक कर्मचाऱ्याचं कर्तव्य असतं. याच वेळी जे काही नियम केलेले आहेत, हे नक्कीच त्या कंपनीच्या हिताचे असतात आणि त्यामुळं त्याची जाणीव ठेवणं आणि त्यांचा योग्य तो आदर करणं, हेही चांगल्या आणि उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचं लक्षण आहे. आता शिस्त कंपनीमध्ये ठेवताना, कुठल्याही संस्थेमध्ये ठेवताना जर ते नेतृत्व प्रभावी असेल, मग आता प्रभावी नेतृत्व हे उत्तरदायित्व कोणाकडे येतं? नक्कीच मॅनेजर म्हणजेच व्यवस्थापक. हा व्यवस्थापक जेवढा प्रभावी असेल, जेवढा छान पद्धतीने काम करून घेऊ शकत असेल, तितकीच चांगली शिस्त तो संघटनेमध्ये ठेवू शकेल आणि त्यामुळे चांगल्या शिस्तीमुळे अनेक आणि वेगवेगळ्या पद्धतीचे फायदे संघटनेला होतील. त्यामुळे प्रभावी नेतृत्व हा खूप महत्त्वाचा गुण आहे. आता व्यवस्थापक, मॅनेजर वेगवेगळ्या पद्धतींचं अवलंबन करतो शिस्त राखण्यासाठी. कोणतीही पद्धत असू शकेल. एखादी व्यक्ती कदाचित बक्षीस स्वरूपात काही ठेवेल, म्हणजे उत्कृष्ट कर्मचारी जे आहेत त्यांना एखादं अवॉर्ड देणं वर्षाला
की उत्कृष्ट कर्मचारी अशी काही बक्षिसं अनेक संस्थेमध्ये ठेवलेली आहेत. अनेक कंपन्यांमध्येही दिली जातात. तुमच्या पालकांनाही कदाचित यापैकी एखादा पुरस्कार मिळाला असेल. मग अशा पुरस्कारामुळे इतर कर्मचारीसुद्धा यांना वाटतं, की आपल्यालाही हा कर्मचारी पुरस्कार, उत्तम कर्मचारी पुरस्कार मिळावा. मग त्या पद्धतीने हळू वातावरणामध्ये बदल होऊन छान पद्धतीची शिस्त आणि नियमितता येते. आणि त्यामुळे शिस्त राखण्याच्या पद्धती जेवढ्या वेगळ्या असतील आणि छान असतील, तितका त्याचा आपल्याला परिणाम दिसतो. त्याचा रिझल्ट दिसू शकतो. त्यामुळे शिस्तीचं महत्त्व अतिशय आहे. आता आपण काही उदाहरणं घेऊया. शिस्त म्हणजे कोणकोणत्या स्वरूपात येईल ही शिस्त? कंपनीने कंपनीच्या कामकाजाच्या काही वेळा ठेवलेल्या असतात. मग त्या वेळांचे पालन करणे. कंपनीमध्ये आल्यावर त्या कंपनीची जी पद्धत आहे, तिथले जे नियम आहेत, त्या पद्धतीने एखादा नियम असेल, तो त्या आवश्यकतेनुसार त्याचे पालन करणे. मग एखादा ड्रेस कोड असेल, एखादा एखादी वेशभूषा तुम्हाला कंपल्सरी केलेली असेल, मग त्याचे पालन करणे ह्या कंपनीच्या शिस्तीचाच भाग असतो. मग त्या ठिकाणी त्याचा आदर करून त्या गोष्टी करणे, हे म्हणजे शिस्त पालन करणे. त्यामुळे शिस्तीचे पालन करा आणि छानपैकी त्याचा परिणाम घ्या, असे हेनरी फेयलचे हे तिसरे तत्व आपल्याला शिकवते. आपण पुढे जाऊया. चौथे तत्व, आदेशातील एकवाक्यता. परत एकदा या स्लाइडमध्ये मी जे चित्र दाखवले त्याच्याकडे बघा. 2 वेगवेगळ्या गोष्टी मी दाखवलेल्या आहेत. एक आहे राइट म्हणजे योग्य अप्रोच, दुसरं आहे अयोग्य जो रॉंग अप्रोच आहे. लाल रंगाचे जे गोळे आहेत त्याच्यामध्ये हे सर्व आहेत बॉस आणि हिरव्या रंगातले जे आहेत ते आहेत कर्मचारी. 2 वेगवेगळ्या पद्धती आहेत. एका ठिकाणी पहिल्या ह्याच्यामध्ये एकच बॉस आहे, आपल्याला एकच वरिष्ठ आहे आणि तो या 3 कर्मचाऱ्यांना सूचना देतो आहे. आता या 3 कर्मचाऱ्यांना जर एकाच व्यक्तीकडून सूचना मिळत असतील तर त्या खूप छानपैकी लिहिलेल्या असतात, अतिशय मार्गदर्शक असतात आणि त्या सूचनांचे पालन करणे हे बऱ्यापैकी सोपे जाते. दुसरं उदाहरण घेऊ. तिथे एका वेळी 2 वरिष्ठ लोकं आहेत आणि ते 3 कर्मचाऱ्यांना सूचना देत आहेत. इथे कोणती शक्यता आहे? इथे मनामध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे. कसा? समजा दोघांच्याही सूचनेमध्ये तफावत असेल, फरक असेल, तर दोघांनी दिलेल्या सूचनेपैकी एकाच कामाच्या संदर्भात नक्की कोणती सूचना पाळायची, कोणती योग्य, कोणती अयोग्य आणि मग तुम्ही एखादी सूचना नाही पाळली तर तो शिस्तीचा भंग होणार आहे. मग यावेळी हेनरी फेयलचं असं म्हणणं होतं, की एका वेळी एका कर्मचाऱ्याला एकच वरिष्ठ नेमण्यात यावा, जो त्याचा पर्यवेक्षक पण असेल म्हणजे सुपरवायझर, जो त्याच्या कामाचे निरीक्षण पण करेल, त्याला योग्य त्या सूचना देईल आणि या सूचना कोणत्या असतात? नक्कीच ज्या संस्थेमध्ये तो काम करतोय ना, त्या संस्थेमधलं काम पूर्ण करण्याबद्दलच्या या सूचना असतात. मग यामुळेच जेव्हा या संस्थेमध्ये एकच बॉस असेल, एकच वरिष्ठ असेल, त्याच वेळी काम खूप जास्त छान रीतीने होऊ शकेल आणि कुठल्याही पद्धतीचा गोंधळ कामाच्या बाबतीतला कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये नसेल आणि त्यामुळे काम शिस्तबद्ध रीतीने होऊ शकेल. तुम्ही जर नीट बघितलं तर प्रत्येक तत्व दुसऱ्या तत्वाशी संबंधित आहे. एकामुळे आपल्याला दुसरं साध्य करता येते. आता यामध्ये परत एका शेवटच्या चित्रामध्ये बघूया. सर्व टीम एका रस्त्याने, आपण शाळेमध्ये असताना आपण असं करतो, की आपले गुरुजी आपल्याला सांगतात, या ठिकाणी जायचंय. मग ती कुठली प्रयोगशाळा असेल किंवा संगीताचा वर्ग असेल आणि ते सांगतील त्या दिशेने सर्व विद्यार्थी जातात. म्हणजेच एकच शिक्षक एका वेळी सूचना देतो आणि त्यामुळे त्या सूचनेचं पालन करणं खूप सोपं जातं. पुढील 5वं आपण व्यवस्थापनाचं तत्व जे हेनरी फेयल यांनी दिलेलं आहे ते बघूया. 5वं आहे निर्देशनातील एकवाक्यता. आता तुम्ही या आधीचं जे होतं त्यामध्ये आणि यामध्ये गोंधळ करू नका. हे तत्व कशाबद्दल सांगतं? एका वेळी कर्मचाऱ्यांनी एका ठराविक योजनेवर काम करावं. मग आता ही योजना कोणती असेल? त्यांच्या संघटनेचा जो प्रमुख आहे, त्यांच्या टीमचा किंवा त्यांच्या डिपार्टमेंटचे जे प्रमुख आहेत, म्हणजेच व्यवस्थापक, हे त्यांना ती योजना सांगतील आणि याच व्यवस्थापकाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम करावं. कारण या एका टीमचं वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात प्रत्येक संस्थेमध्ये. उदाहरणार्थ विपणन असेल, मार्केटिंग किंवा विक्री आणि खरेदी असेल, दोन्हीसाठी वेगवेगळे स्वतंत्र डिपार्टमेंट्स असतात. मग आता विक्रीमधल्या ज्या गट आहे
या गटांनी त्यांच्या गटप्रमुखाचे म्हणजे व्यवस्थापकाचे मार्गदर्शन घ्यायचे आणि त्याप्रमाणे त्यांचा जे काही उद्दिष्ट आहे ते साध्य करायचे. म्हणजेच समान उद्दिष्ट असणारे, मग या समान उद्दिष्टासाठी त्यांचे जे व्यवस्थापक आहेत ते मार्गदर्शन करतील आणि त्यामुळे ते काम करणं सोपं जाईल. एक उदाहरण अजून घेऊया. जर विक्रीचा विभाग असेल, तर शक्यतो कमीत कमी डिस्काउंट देऊन विक्री वाढवणे किंवा विक्री वाढवण्यासाठी वेगवेगळ्या योजनांचा समावेश करणे, असं कोणतंही उद्दिष्ट असू शकतं. म्हणजेच विक्री वाढवणे हे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. ही एक योजना आहे या डिपार्टमेंटची. मग ते करण्यासाठी काय-काय करता येईल याचं मार्गदर्शन कुणाकडून घेता येईल? व्यवस्थापकाकडून, मॅनेजरकडून. आणि त्यामुळे काम करणं खूप सोपं जाईल. कारण एका वेळी पहिल्या वर्षी समजा हे उद्दिष्ट असल्यावर अख्खी टीम जी आहे ना, ती पूर्णपणे फोकस कुठे करेल, की आम्हाला आमच्या डिपार्टमेंटची पर्यायाने आमच्या संस्थेच्या वस्तूंची विक्री वाढवायची आहे. त्यामुळे काम करणं खूप सोपं जाईल. आता एका समूहातील कर्मचाऱ्यांच्या कामाचा आराखडा एकच असला पाहिजे आणि याबाबतीत मार्गदर्शन कोण करणार? तर नक्कीच व्यवस्थापक. त्यांनी कसं काम करायचंय? कशा पद्धतीने करायचंय? कोणकोणत्या गोष्टींचा आविर्भाव करायचा आहे? कोणकोणत्या गोष्टी टाळायच्यात? ह्या सर्वाचं मार्गदर्शन आणि याचा एक आराखडा ही व्यवस्थापनाची व्यक्ती म्हणजेच व्यवस्थापक त्यांना करून देईल. मग एकसारखी योजना मात्र ही असायला हवी. त्याच्या यशाचीही खात्री असायला हवी. जी जबाबदारी आहे व्यवस्थापकाची आणि त्यामुळे संपूर्ण कार्यामध्ये समन्वय निर्माण करण्याची आपल्याला खात्री मिळते. कोऑर्डिनेशन होतं वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आणि त्यामुळेच निर्देशनातील एकवाक्यता म्हणजे प्रिन्सिपल ऑफ डिरेक्शन हे महत्त्वाचं तत्व, या तत्वाच्या आधारे आपण यश मिळवू शकतो. पुढील तत्वाकडे जाऊया आपण. सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान. लक्षात घ्या, 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वैयक्तिक हित म्हणजे एखाद्या व्यक्तीचं त्याची स्वतःची प्रगती होणं, त्याला स्वतःला प्रमोशन मिळणं, त्याला स्वतःला पगार वाढवून मिळणं, अशी कोणतीही गोष्ट येते ती वैयक्तिक स्वरूपाची असते. आणि सामूहिक हित कोणतं येईल? तो समजा विक्री विभागामध्ये काम करतोय आणि विक्री विभागाने खूप छान पद्धतीने गेल्या वर्षाचं उद्दिष्ट पार पाडलंय. मग या विक्री विभागाला मिळालेलं एखादं बक्षीस असेल, पारितोषिक असेल किंवा विक्री विभागातील सर्वांचं कौतुक केलं गेलं असेल. विक्री विभागातील सर्वांना एखादं सर्टिफिकेट, प्रशस्तीपत्रक दिलं गेलं असेल, तर ते कोणतं आहे? सामूहिक हित. आता 2 वेगळ्या गोष्टी आल्या. जेव्हा आपण सामूहिक हित म्हणतो ना, त्यामध्ये आपोआप त्या व्यक्तीचं वैयक्तिक हित सुद्धा दडलेलं आहे. पण जेव्हा वैयक्तिक हित म्हणतो, त्यामध्ये प्रत्येक वेळी सामूहिक हित असेलच असे नाही. हेनरी फेयल यांच्या म्हणण्याप्रमाणे जेव्हा अशा 2 हितांपैकी निवड करण्याची वेळ येईल, तेव्हा नक्कीच सामूहिक हिताला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. कारण आपण कंपनीचा आणि संस्थेचा अविभाज्य भाग आहोत, हे लक्षात घ्यायला हवं. आपण काम छान केलं, तर आपल्या पूर्ण टीमचं काम चांगलं होणार आहे. टीमचं झालं, तर संघटनेचा यामध्ये फायदा असेल आणि जेव्हा संघटनेचा फायदा होतो, तेव्हा कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन कर्मचाऱ्यांचाही फायदा होतो. तर त्यामुळे जेव्हा कधी या 2 पैकी एक निवड करण्याची वेळ येईल, त्यावेळी नक्कीच सामूहिक हिताला जास्तीत जास्त महत्त्व दिलं गेलं पाहिजे. आता हे प्राधान्य देताना अनेक वेळा मोहाचे क्षण येऊ शकतात. मग ते विक्री विभाग असेल, खरेदी विभाग असेल, कुठलाही असेल. मग एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला ते टेंडर पास करणं किंवा अजून तशा संदर्भात कोणत्याही गोष्टी येतील. या क्षणी आपण सामूहिक हित म्हणजे कंपनीच्या हिताचा विचार केला, तर आपल्याला काय हवं असतं? उत्तम वस्तूंचा पुरवठा आणि तोही नियमित पुरवठा. कारण त्याच्यावर अवलंबून असलेल्या पुढच्या गोष्टी आहेत. उत्तम क्वालिटीच्या वस्तू यांचं उत्पादन कंपनी करू शकेल आणि म्हणूनच इथे सामूहिक हिताला प्राधान्य द्यायचं. आता संघटनेच्या हिताचा विचार हा कायम करायला हवा. कारण मार्केटमध्ये या कंपनीचं नावसुद्धा खराब होता कामा नये. त्यामुळे तुमची प्रत्येक गोष्ट, तुमची प्रत्येक कृती ही संघटनेच्या हितासाठी असायला हवी. आता हे तत्व आहे ना, हे तत्व फक्त कर्मचाऱ्यांना लागू नाहीये. हे तत्व व्यवस्थापकाला किंवा आपले जे 3 स्तर आहेत ना, उच्च, मध्यम आणि कनिष्ठ, या 3ही स्तरांना हे तत्व लागू आहे. त्यामुळे संस्थेमध्ये असलेला प्रत्येक घटक, अगदी व्यवस्थापकीय संचालक सुद्धा, या सर्वांनाच
हे तत्व लागू आहे. आणि ज्या संघटनेमध्ये अशा पद्धतीचे व्यक्ती काम करत असतील, त्या संघटनेचं हित हे नक्कीच होतं आणि सर्वच प्रकारे त्या संघटनेची प्रगती होते. पर्यायाने प्रत्येक व्यक्तीची, जो या संघटनेचा भाग आहे ना, त्याचीही प्रगती होते. शिवाय कस्टमरसुद्धा खुश होणार आहेत. कारण त्यांना ग्राहकाला उत्तम क्वालिटीचं, उत्तम दर्जाच्या ज्या वस्तू मिळाल्या, तर त्यामुळे कंपनीच्या प्रगतीमध्ये उत्तरोत्तर वाढ होत जाते. त्यामुळे ह्या तत्वाचं खूप मोठं महत्त्व आहे. पुढील आपण 7वं बघूया. 7वं तत्व आहे व्यवस्थापनाचं केंद्रीकरण. इथे सुद्धा आता 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. एक आहे केंद्रीकरण आणि एकाला म्हणतात विकेंद्रीकरण. केंद्रीकरण म्हणजे काय? एखादी छोटीशी संस्था असेल, एखादं दुकान असतं ना, वाण्याचं दुकान किंवा आपल्या घराजवळ असलेलं कुठलंही छोटं दुकान. हा व्यवसायच आहे. हा व्यवसाय कदाचित छोट्या स्वरूपात असेल. तुमच्यापैकी अनेक जणांचा असा व्यवसाय असू शकेल. असा छोटा जो व्यवसाय असतो, या व्यवसायामध्ये अधिकार कोणाकडे असतात? मालकाकडे. म्हणजे एकल संस्था असेल, तर तिथे जो मालक आहे तोच व्यवस्थापक असतो आणि त्यामुळे तिथे अनेक कर्मचाऱ्यांना कामाला ठेवणे शक्य नसते. यामुळेच अशा संस्थेमध्ये सर्व अधिकार हे मालक म्हणजेच व्यवस्थापक घेतात. आता हे सर्व अधिकार जे आहेत, हे एका किंवा काही व्यक्तींच्या हातात असतात. म्हणजे मालक असतील आणि मालकांबरोबर त्यांचा मुलगा असेल, तर अशा 1 किंवा 2 व्यक्तींकडे हे अधिकार असतात निर्णय घेण्याचे. आता आपण दुसरं उदाहरण घेऊ, जे दुसरं चित्र आहे. ही संघटना खूप मोठी आहे आणि या मोठ्या संघटनेमध्ये अनेक प्रकारचे विभाग आहेत. डिपार्टमेंट ज्याला म्हणतो. संघटना मोठी आहे, म्हणजे कंपनी मोठी आहे आणि त्यामुळे अशा ठिकाणी एकच व्यक्ती जर सर्व निर्णय घ्यायला लागली, तर खूप अवघड होऊन बसेल. कारण शक्य नाहीये ते. कामाचा व्याप आणि कामाचा पसारा बघता अशा ठिकाणी अधिकारांचं विकेंद्रीकरण होणं गरजेचं असतं. मग या ठिकाणी वेगवेगळ्या डिपार्टमेंटला वेगवेगळ्या व्यक्तींची नेमणूक होते. ज्यालाच आपण मॅनेजर, डिपार्टमेंटल मॅनेजर म्हणतो किंवा त्या ठराविक गटाचा, विभागाचा व्यवस्थापक म्हणतो. मग अशा लोकांमध्ये अधिकारांचं विकेंद्रीकरण होतं. त्यांना काही अधिकार वाटून दिले जातात. आठवतंय? आपण हे दुसरं तत्व बघितलं होतं. तर अधिकार आणि जबाबदारी त्याचाच इथे संबंध येतोय. सो अधिकारांचा समतोल साधणं खूप आवश्यक असतं. म्हणजे एकाच व्यक्तीकडे खूप अधिकार देऊनही उपयोग नाही आणि एकाच व्यक्तीला खूप कमी अधिकार किंवा अधिकार द्यायचेच नाहीत. पण जबाबदारी मात्र खूप द्यायची, असंही करून उपयोग नाही. हेनरी फेयल यांच्या मते प्रॉपर बॅलन्स म्हणजे समतोल साधणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे काम खूप छान पद्धतीने होऊ शकेल आणि कामाचं सेंट्रलायझेशन म्हणजेच केंद्रीकरण करायचं का विकेंद्रीकरण करायचं, हा निर्णय कधी घेता येईल? जेव्हा तुम्ही त्या संघटनेचा आकार म्हणजे तो लघु उद्योग आहे किंवा तो मोठा उद्योग आहे आणि त्या कामाचं स्वरूप काय आहे तिथल्या, हे सर्व लक्षात घेतलंत की आपल्या हे लक्षात येईल. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो, आपण हेनरी फेयलच्या 14 पैकी आज 7 व्यवस्थापनाची तत्वे बघितलेली आहेत. उर्वरित तत्वे आपण पुढील पाठाच्या वेळी बघू. आज आपण हेनरी फेयल यांच्या 14 पैकी 7 व्यवस्थापनाची तत्वे बघितली. मला आशा आहे तुम्हाला ही नक्की कळलेली असतील. ही सर्वच तत्वे आपल्या पुस्तकामध्ये, पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट केलेली आहेत. त्याचा नक्की अभ्यास करा. धन्यवाद.